टू फॅन वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आता मी चढलो इथं बघा वर आणि हे पडलेले इथं खाली, त्यामुळे पहिला ते उचलून वर ठेवलो. थांबा 2 मिनिट. जय श्रीराम. आमची मनी वर झोपते इथं बघा. त्याच्यावर सगळी केसच आहेत बाई, बघा सगळी केसच आहेत याच्यावर. इथं मी वर चढलोय, हे कारण आहे ना. हा बघा, आज ना आम्ही चुलीवर जेवण करायचं ठरवले. इथून मला चूल पण गावलेली आहे. इथे चूल आहे, ह्याच्यावर आम्ही आता जेवण करणार आहे. म्हणजे अजून काय असं ठरलं नाही फिक्स, पण मी तर म्हणाले चुलीवरच. कारण की आज आमच्या हॉटेलला आमचं हॉटेल लवकर बंद करत होतं. आमचं हॉटेल लवकर बंद करून राहिले. मग आज आता काय काम नाही, त्यामुळं लवकर जाणार आता लवकर बंद करून राहिलं, त्यामुळं आम्हाला वेळ आहे. त्यामुळे म्हटलं की आज जरा चुलीवरचं जेवण खाऊया. सो आता चुलीवरचं जेवण बनवणार. सगळ्यात पहिला खाली उतरून घेत होता, पडायचं कुठं. सो आता आपण सगळ्यात पहिला बनवणार आहे भात. त्यासाठी आपल्याला ना ताटाची आवश्यकता आहे. हे ताट का उपयोगाचं नाही आहे. हे घेऊ देईन ते ताट, हे शिरायला. मी चाकू पण घेऊया. अरे 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 घेऊया आपण. इथं काय काय आहे पहिलं बघूया. एक कांदा घेऊ. मिरच्या किती घेऊ का? 2. एक कांदा, एक टोमॅटो बिमॅटो काय नाही घे. मग दुसरं काय घालतात? आणि हे नको ते काय. लसूण घेऊ. किती? 1 फोड घेऊ काय? 4 फोड्या लागतात. आलं कुठं आहे? हा, आलं पण आहे इथं. थोडस घेऊ ना. आलं पण घेतले. हे आलं बस काय तेवढं? बस ना एवढंच. मिरची घेतले ना. आता पहिला हे छोटे पहिला ना छोटे पीस करून घेतो याचं. आणि मग आपल्याला अजून पण सामान भरपूर पाहिजे. आणि ही चूल आहे बघा आमच्या घरात. ही वर होती ना, त्यामुळं ठेवूनच घातल्या. याचा एकदा पण वापर झाला नाही. आज पहिल्यांदा याचा वापर करणार आहे. आता एवढं सगळं पहिला चिरून घेतो. थांबा, मी लसूण सोलून घेतो. अरे पण त्याचा नंबर आहे म्हणजे नाही, मोबाईल वरून करते की रे. बिल पाठवली त्याच्यावर तेच नाही नंबर येते की. आपण नंबरावर पाठवला असलं तर नंबर येते. स्कॅनरवर पाठवते आपण. स्कॅनरला नंबर येत नाही. टोमॅटो कुठं? टोमॅटो घालायचं नाही, आवडत नाही. अरे मग कसं करणार? टोमॅटो पाहिजे. टोमॅटो मला आवडत नाही. अंडा लागतोय म्हणून आवडत नाही. कधी टोमॅटो खाल्लेलं बघितलंच मला. भातात टोमॅटो घालतो. तुला व्हॉट्सअपला आहे नव्हती हो? नाही, त्याचं पोरगा इन्स्टाला आहे. चूल पेटवायची प्रतिक्रिया चालू केलेली आहे. दीदी आणि मम्मी दोघी जण मिळून चूल पेटवाल्यात. बघूया कसं होतंय. काय माहिती. पण आता जाळ इथं पेटवून घेतलेला आहे. इथं पाणी पण आणलेलं आहे. सगळ्यात पहिला आपण भात करणार आहे तयार. आणि इथं आपण पातळ काय म्हणते त्याला, हा चूल पेटवून घेतलेली आहे. मला लक्षात पण येईल. आणि इथं मी लसूण सोलून घेतलेला आहे.
आणि मिरच्या सोलून घेतलेल्या आहेत. हे कांदा आता बारीक बारीक चिरवलोय मी. तर एका भांड्याला मी माती लावून घेतले आणि त्याच्यात आता पाणी गरम करायला ठेवायचं ना. होतो काय ते हे पाणी आहे आपल्याकडे. पाणी आपल्याकडे सगळं होतो. हे बघा अंजर आणून हा अंजर आणून होतं अंजर आणून? त्याच्यावर झाकून ठेव. बस झाक त्याच्यावर. बस पहिला आता आपण इथं लसूण चिचून गेले. लसूण आणि काय घाललं आणि लसूण हे लसूण मिरची नको रे. लसूण घातले. कुठं घातलीस करू मी आणलं यात होतं. उगाच सोडलं की इथं आपण पाणी गरम करायला ठेवलं. तेवढं काय झालं भांड रे. आता फोडणी टाकायचं काम चालू आहे. पहिला घातलेलं हे तेल. हा कढीपत्ता थांबा. कढीपत्ता देतो थांब मम्मी तुला. कढीपत्ता आपण आहे पाप कराले आम्ही रात्रीचं तोडाले. कढीपत्त्याचे 2 ढाळे तोडलेली. तेल कडवायला ठेवले. तर पहिला जिरं बिरं घालून घेतले. आता घालवले जातो मागणं जाणार म्हणून आम्ही नुसतं भात करून खाणार होतो. पप्पा रोस्ट मारायला पप्पाने. पनीर मिळते ना. पनीर मिळते. आता आपण जरा त्याच्यात सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे. जरा लालसर पडते काय नाही तसंच असते ते. झाले की लांबसर आणि तिथे होय. आता आपण त्याच्यात घातलेला आहे भाताचा मसाला. तांदूळ घालूया हे ना. तांदूळ घातलेला आहे. पाणी लगेच पाणी घालतात रे. मग अजून तांदूळ भाजायला तर पाहिजे. तांदूळ भाजूपर्यंत आपल्याला बसायला पाहिजे. भाकऱ्या करते की ह्याच्यावर भाकरी करते. काजू मसाला पनीर मसाला पनीर काजू आणा. काय माहिती काय पनीर किती दिवसाचं असतं काय सांगता येत नाही. पनीर आहे काजू आणा. काजू मान बघ मान तो खायला घालतो. गाडीच्या एवढा आत मम्मी इथं लवकर आली की नाही. आता भात शिजवून घ्यायला. नाही भाजून घ्यायला. तांदूळ जुन्नू नाही मधला दरवाजा. हा दरवाजा मी बंद करून आले. जुन्नू उघडल्यामध्ये मी बंद करून आले. अर्चना आम्ही सांगून गेल्यावर. तर त्याच्यात पाणी वतलेलं आहे बघा. आता त्याला झाकून ठेवणार ना. मीठ घालून घेतलेलं आहे. आता जरा करत मी फूड ब्लॉगरच व्हायले. दररोज काय ना काय तर वेगळं काय तर बनवलेलं असते. 2 एक होतो काळा. एक आहे पप्पा. होय ते झाकले. काय होय बघ. हा तर त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता ही लाकडं संपलीत की मग दुसरं लाकडं घालू. हा लाकूड संपत नाही तेवढं.
हे झाकून ठेवा. तर सगळं मसाले विसाले झाकून ठेवायचे. ही लाकडं आहे, ही घालायची ना, ही घालायची. तर मी आता ती उकळू याची वाट बघत मला बसायला लागायची. ही प्लॅन एकदम सक्सेसफुल झालाय माझा. तर बघा भात शिजालाय पण इथं. हा मस्त वाटाले, वास बीस सुटलाय मस्त पैकी. आणि इथं लाकूड सुटले, त्याच्यात लाकूड सुद्धा घालायला पाहिजे मला. सांगतो भाई जेव्हा सुटलाय, खरंच सांगतो. कधी तर एकदा आठवड्यात नाही तर महिन्यात ना एकदा तर फॅमिली संग असं बसून असं कधी तर जेवण बिवण करा चुलीवरचं. मस्त मजा येते. खूप भारी वाटायली मला आत्ता. तर आमच्या घरातले कोणच नाहीत आत्ता सध्या तरी. तर मी एकटाच बसले, म्हणजे सगळे आहेत तिथंच पण आत्ता मी सध्या एकटाच होतो. सर बघूया. बरोबर सांगतो, एक महिन्यातनं आठवड्यात होत नसला तर एक महिन्यातलं तर पूर्ण सगळी फॅमिली बसून मस्त भात म्हणजे असं चुलीवर शिजवून खावा. बरोबर सांगतो, फिलिंग वेगळीच आहे. खूप भारी वाटते. आणि आत्ता जो याचा वास सुटलाय सांगतो तुम्हाला, शपथ एकदम मस्त नेक्स्ट लेवल वास सुटलाय. आणि हाच सेम भात आम्ही कुकरमध्ये पण बनवतोय. हात त्यावेळेला एवढं म्हणजे असं एक्साइटमेंट होत नाही की जेवढी मला आत्ता एक्साइटमेंट व्हायला. खरोबर भात असला वास भारी सुटलाय. मग मी वास बघे की कसला भारी सुटलाय. काढलेस त्याच्यात होतं ते बाळाचं दिष्ट काढले. बाळाचे दृष्ट काढले. हो भात कसला भारी झालाय, मस्त एकदम क्वालिटी विषय. हा नुसतं भातच खाल्लं तरी आज काय म्हणजे असं मग भारी वाटत. खरं मम्मी ह्याच भात आपण ह्याच्यावर पण गॅसवर बनवताना एवढं हे होते की नाही एक्साइटमेंट एवढी आत्ता व्हायला. भात इथं रेडी झालेला आहे मस्त पैकी. आता याच्यावर कोथमीर आणू काय नंतर घालायचं, आता काळ पडते. बर भात तर रेडी झालाय, भात काढून ठेवलाय. आता इथं मम्मी आमची भाकरी पण करणार आहे ह्याच्यावरच. तर मस्तपैकी आज चुलीवरची भाकरी, चुलीवरचा भात. भाजी काही केली नाही अजून, भाजी आता बघूया काय काय करायची. थोडंसं भाजीचं प्लॅन आमचं वेगळं आहे, कारण की याच्यावर आता भाजी करत बसलं तर खूप वेळ लागणार आम्हाला. आणि आता वाजल्यात 7:30 8 वाजले असतील ना. आमच्या मम्मीची पहिली भाकरी चुलीवरची है ना, पहिली. तू कधी कधी चुलीवर केली नाही जेवण? अरे खेळताना केलं की बाबा. खेळताना वगैरे इथं आल्यावर तुझं लग्न झाल्यावर ते कशाला करू गॅस पप्पा आमचे श्रीमंत होते रे. गॅस बीज होता घरात. ही पहिली भाकरी तुझी अशी आहे? अरे तसं नव्हे रे बाबा. खरं इकडं आल्यावर तशी पहिलीच आहे ना तुझी. बघा पहिली भाकरी आहे. नवऱ्यानं कधी करायला लावला नाही, वर्गाने करायला लावले. नात करते काय नवरा करायला आवडत होतं तर कवा केलं नाही. तू का बेलीस? आणि तिकडे बघा जिन्नू बघा काय वाटत ते कसं पण खेळत बसलेली असत्या. सो आज मस्तपैकी सगळं चुलीवरचं जेवण आहे. सगळं नाही आहे. भाकरी चुलीवरची आहे. जिन्नू हसाले. भाकरी गेले, पेटले गेले, हा कांदा आणि मसूरची भाजी आहे. आणि ही पण कशाची तरी भाजी आहे. आणि आम्ही सगळेजण आता इथं जेवायला बसले बघा. सगळेजण आता मस्तपैकी चुलीवरचं सगळं जेवण खाणार आहे. जुन्नू काय खायलेस? भात खायला जुन्नू. सगळेजण आता मस्तपैकी आम्ही जेवाले. आम्ही चुलीवर आणि हाय आम्ही चुलीवर केलेला भात असला भारी दिसायला बघा. अगं कोथमीर टाकली नाही त्याच्यावर, कोथमीर राहिलं बघ.